सचिन पाटील क्रीजवर फार काळ उभा राहू शकला नाही आहे, परंतु क्रीजवर तरी दिसला आणि तो सुपर 8मध्ये संघ दाखल झाला. त्या संघाचं विशेष कौतुक करूया आणि पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या सामन्याकडे वळूया. एका बाजूला मात्र अणवी 11 जवानमान नेरे वर्सेस वडूनवघर 11 वडूनवघर. पहिल्याच बॉलवर प्रथमेश फडकेच्या बॅटमधून हा मात्र आलाय खणखणीत चौकार. मैंने देखा तूने टीम वडूनवघर गोलंदाज उज्ज्वल गुरव पहिल्याच बॉलवर चौकार खातोय. प्रथमेश फडके याचा खेळ मात्र पहिल्या बॉलवर चांगला राहिलाय. फुल टॉस बॉल नामी संधी, संधीचं सोनं करता येईल का? वाटलं होतं की मोठा फटका कन्वर्ट होईल. इथे मात्र रिव्ह्यू आपण पाहतोय. पंच कॉल कोणाचा? बॅटिंग साईड कॉल. प्रथमेश फडकेनं लगेचच मात्र भीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. उठू नका तुम्ही 12th मॅन, उठू नका कुणीही, जागेवर बसा. मोठा फटका लगवायचा होता. मी तर म्हणेन की प्रथमेश फडकेला फुलटॉस बॉलला या पॉवर प्लेमध्ये संधीचं सोनं करायचं होतं, परंतु बॉल बराच वेळ हवेत राहिला. इथे मात्र झेल टिपलाय जरूर, पण त्यानंतर लगेचच भीमरसाठी रिव्ह्यू आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ असा आहे की प्रथमेश फडके होईल बाद. तर खऱ्या अर्थाने विचार केला ना, झहीर पटेल सरांनी सांगितलं की फिटनेस हा एक मुख्य फॅक्टर खेळामध्ये राहिला आहे. कारण जर विचार केला तर जावेद परीस सर आज 70 ओलांडली आहे तरी क्रीजवर उभे आहेत. मी तर आल्याला त्यांना म्हटलं की जान है तो जहान है. त्याच्यामुळे फिटनेस खूप महत्त्वाची फॅक्टर राहील. पैसा येत राहील, पैसा जात राहील, परंतु पैसा कमवण्यासाठी आपण राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे फिटनेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. सुनील दादांनाही मी खऱ्या अर्थात सांगितलं की तब्येत बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही आराम करणं गरजेचं आहे. कारण बाहेर कडाक्याची धूप आहे आणि खेळाडूंचा सराव आहे तो शिफ्ट, त्याच्यामुळे त्यांना प्रॅक्टिस असते. परंतु कडक ऊन आणि उन्हाचा फटका मात्र हे दोन्ही पंचांना इथे बसल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. गोलंदाजाचा फुल टॉस बॉल आणि फुल टॉसवर फुल टोल वसूल करायचा होता. फटका फसला. प्रथमेश फडके बाद. नवीन फलंदाज पाहतोय सचिन मोरे, वन ऑफ द ग्रेट प्लेयर. परंतु नॉन स्ट्राईकला मात्र बाली प्रवीण चोरगे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. आउटसाईड द ऑफ स्टंप पद्धत आली, त्याचा अभाव आपण पाहिला, कारण पाय हल्ले नाही आहेत अजिबात. त्याच्यामुळे तंत्राचा वापर नाही. पहिल्याच बॉलला रिलॅक्समध्ये खेळला सचिन मोरे, त्याच्यामुळे हा डॉट बॉल. उज्ज्वल गुरव काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला प्रथमेश फडकेनं. मी तर म्हणेन की त्या बॉलवर थोडा गिअर शिफ्ट झाला. आणखीन एक चांगला फटका आहे स्क्वेअर याच्यामधून भरता वेगानं, परंतु डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. थोडा फंबलिंग तिथे पाहायला मिळालं, त्याच्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आलं सहज. 2 या धावसंख्येनं मात्र खातं उघडलं सचिन मोरेनं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजे 6वर. 1-6. पहिले 4 बॉल 1 विकेट 6 रन्स. आणखीन एक चांगला फटका कव्हरच्या मधून, काय भरता वेगानं बॉलापर्यंत पोहोचला, तिथपर्यंत हिट केला. कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून, कव्हर्स आणि कव्हर्स पॉईंटच्या मधून मात्र दोघा क्षेत्ररक्षकांना फक्त एकटक निहालत ठेवला आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर चौकार.
उज्ज्वल गुरुवर मात्र आता प्रहार झाला. आखो टप्प्याच्या बॉलला दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. काय सुरेख फटका राहिलाय. या बॉलवर धावा तब्बल येतील 6. अतिशय उत्तमरित्या पीक केला सचिन मोरेनं आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाची सांगता मात्र या 6 धावांनी केली. धापळकर धावा लागल्या. प्रथमेश फडकेच्या विकेटनंतर एक षटक संपलंय. एक बाद 16 धावा. अन्वी 11 जय हनुमान नेरे संघाच्या. सोळा धावा. एका बाजूला विचार केला तर अन्विक 11 जवान नेरे संघ आणि नेरे संघाची रन मशीन कित्येक वर्षापासून आजही तसाच तो तोफखाना राहिला आहे. 12 बॉल्समध्ये 12 षटकार लगावण्याचा भीम पराक्रम प्रवीण चोरगे बालीच्या नावावरती आजही तसाच अबाधित राहिला आहे. कित्येक मोठ्या सामन्यामध्ये नवे ते काल परवा पंढर प्रीमियर लीगमध्ये सुद्धा एक हाती सामन्याला कलाटणी देणारा बाली म्हणजे प्रवीण चोरगे असेल ऑन स्ट्राईक. धीरज धुमाले नवीन गोलंदाज. 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या खेळामध्ये आज या मैदानानं असंख्य मोठ्या धावा पाहिल्या. पहिल्या सामन्यामध्ये 80चा उच्चांक पाहिला. दुसऱ्या सामन्यामध्ये लगेचच अंबिका किराणा स्टोअर्स जय मल्हार वाशिवली संघानं त्या धावांचा उच्चांक मोडत नवा विक्रम या स्पर्धेमधला 84 धावांचा उभा केला. तर असाच आणखीन एका नव्या सामन्यामध्ये तो उच्चांक गाठला जाईल का. परंतु गोलंदाजी टीम वडू नवघर ही ताकदीचा खेळ राहिला. या संघाचा मोठमोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा मोठा अनुभव या संघाच्या पाठीना पोटी आहे. त्याच्यामुळे इथे कसा खेळ राहील. धीरज धुमाले गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर मात्र बाली. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्क्वेअर करता एक लाजवाब देखना फटका. कालीच्या खल्लास व्हावा. एखाद्या युवतीला पाहून कालीच्या खल्लास व्हावा एवढा सुंदर फटका पाहिला तो म्हणजेच बालीच्या बॅटमधून चौकार. मोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठा प्रमाणात दाखवावा लागतो. प्रत्येक डाव हा नवा असतो. प्रत्येक इनिंग ही नवीन असते. क्रिकेटमध्ये विजयरथावर आरूढ व्हायचं असेल तर तुम्हाला गुणवत्ता ही दररोज सिद्ध करावी लागते. ते दररोजचा खेळ इथे मात्र बाळी खेळतोय आणि स्क्वेअर करता एक लाजवाब चौकार दाखवतोय. पुन्हा एकदा एक चांगला फटका. डीपला क्षेत्राची जरूर आहे. स्क्वेअरच्या दिशेनं स्वीपचा प्रयत्न राहिला आहे. एक चांगली स्वीप इथे पाहिली प्रवीण चोरगेच्या बॅटमधून. हा मात्र एक रनचा फटका आला ज्यानं तबलकर धावा लागल्या. त्या तब्बल 21 धावा. एक बाद 21 धावा. चांगली धावसंख्या उभारण्यात आतापर्यंत यश आलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 बॉल्सचा खेळ संपलाय आणि 21 धावा बोर्डवर आहेत. टीम ओढून अवघरला कमबॅक करावा लागणार आहे. परंतु एका बाजूला ताकदीचा फलंदाजीचा क्रम आहे. परंतु नेरे संघाची गोलंदाजी ही तेवढीच आक्रमक राहिली आहे. आदित्य मस्कर असेल, सुशांत असेल, या सगळ्या मंडळीनं, सचिन मोरे असेल, मंडळीनं मंत्रमुग्ध केलंय. स्विचिटचा हा प्रयत्न जरूर राहिलाय. इथे मात्र रन्स मिळणार नाहीये. स्विचिटचा हा फटका दुधारी असतो. लगेगा तो आबादी. कारण जर तो फटका लगावला गेला ना तर खऱ्या अर्थानं मनालाही खूप आनंद होताना पाहतो. कारण ती कलाकारी असते. परंतु प्रत्येक वेळेला ते कनेक्ट नाही होत आणि त्याच्यामुळे जिथे मात्र हा डॉट बॉल राहिला. या षटकातील पहिला डॉट बॉल. 3 बॉल्समध्ये 5 धावा. आतापर्यंत धीरज, उस्मान पटेल द टायगर
स्टेप आउट केलाय, उंच 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 हवेत राहिलाय. नेमका कोण जज करणार. बराच वेळ हवेत राहिलेला बॉलला मात्र लिलिया झेललं आणि इथे मात्र फलंदाज झाला बाद. नवीन फलंदाज उमेश पाटील. आणखीन एक चांगला आणि जिगरबाज खेळाडू राहिलाय उमेश पाटील. मी तर नेहमी सांगतो क्रिकेट आर इन ब्लड, रक्तातली क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. एक ध्येय वेळा, कारण एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे लागायचं ना, कारण इंदुरीकर महाराज नेहमी सांगतात झक मारायची नीट मारायची. त्या प्रकारचा खेळ उमेशचा राहिलाय. या क्षेत्रामध्ये तो मातब्बर राहिलाय. त्यानं मनापासून क्रिकेट सांभाळली आहे आणि वेळागत या क्रिकेटच्या पाठीमागे लागत आपला परफॉर्मन्स कित्येक वेळेला दिलाय. पिसारवे टुर्नामेंटमध्ये एक बॉलवर 6 धावांची गरज असताना काय षटकार दाखवला बेदल टीमला. आणि अशा प्रकारचा खेळ उमेशनं या संघासाठी नेहमी दाखवला आहे. आदित्य मस्करचा तोफखाना गोलंदाजीचा कायम या संघाची तारणा राहिली आहे. बाली क्रीज अजून उभी आहे, पण मी तर म्हणेन की पहिल्या 2 फलंदाजांनी आपल्या विकेट्स फेकल्यात अक्षरशः. कारण फुलटॉस बॉलवर प्रथमेश फडके कनेक्ट नाही करू शकला आणि या बॉलवर सचिन मोरे द्विधा मनस्थितीमध्ये अटकलेला वाटला आणि त्याच्यामुळेच तोही झेल देत परतला. उमेश पाटील नवीन फलंदाज क्रीजवर उभा आहे. तर धीरजला मात्र एक सफलता मिळते आहे. अको टप्प्याचा बॉल थोडासा फिरकी पाहिली, पंचांचा हात 2 जमिनीला. सोहेल शेख पंचांच्या दक्ष भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि हा मात्र अवांतरची एक्स्ट्रा रन्स येते वाईटच्या रूपानं. पेठ संघाचा आरसीचे पेठ संघाचा एक ताकदवान खेळाडू म्हणजे ओळख राहिली आहे, बाहुबली म्हणजे ओळख राहिली आहे. काय खेळ राहिले सोहेल शेखचा आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये, तप्त उन्हामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये राहताना. गोलंदाज धीरज धमाले आतापर्यंत धुमाले चांगली गोलंदाजी करताना. फिरकीचा ताल धरला जातो. इथे मात्र मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. एका बाजूला पडझड सुरू आहे. उमेश पाटील भोपलाही न फोडता परतलाय. क्रमांक 3 फलंदाज उमेश पाटील बाद. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र संपतोय की काय. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, त्याच्यामुळे धावपलकर धावा लागत आहेत. त्या तब्बल 11 बॉल्स नंतर 3 बाद निव्वळ 22 धावा. दोन विकेटच्या पतनानंतर कदाचित विचारपूर्वक खेळणं गरजेचं होतं. कम्युनिकेशन दोघांमध्ये व्हायला हवं होतं, ते कम्युनिकेशन झालं नाही आणि त्याच्यामुळे उमेश मात्र आल्या पावली परतलाय. आदित्य मस्कर नवीन फलंदाज इनेट क्रमांक 5, 5व्या क्रमांकावर आलेल्या या खेळाडूला मात्र कमाल दाखवावी लागणार आहे. सगळ्यात मोठी जमेची बाब आण्विक 11 जयानुमा नेरी संघासाठी की बाली अजूनही क्रीजवर उभा आहे. बालीचा खेळ कित्येक मैदानात उबदार राहिला आहे, परंतु टीम वडूनवगर संघाला सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे. नवा कोरा सामना आहे, दूरवरचा प्रवास केला आहे. जरूर त्या प्रवासाला न्याय देण्यासाठी तुम्हाला इथे आपल्या खेळाची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पहिला दुसऱ्या षटकातील 1 बॉल म्हणजे अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. धीरज धुमाळ यानं कमालीची गोलंदाजी हाताळली आहे. 2 विकेट्स त्याने कमावले, 6 धावा आतापर्यंत बहाल केलेत. यस, तर पंच बालाजी पिल्ले यांचं इथे आगमन झालेलं आहे. वाईल्ड कार्ड एंट्री, त्यांचं स्वागत आहे. वाईल्ड कार्ड एंट्री हा, बालाजी yes. पिल्ले. चांगला बॉल, चांगला बॉल, सरकम बॉल आत आला आणि त्याच्यामुळे तो नीटचा मात्र आदित्य मस्करला समजला नाही. तासपटणारी फलंदाजी राहिली. चांगली सुरुवात जरूर झाली. प्रथमेशनं फुलटॉस विकेट फेकल्यानंतर पडझड सुरू राहिली आणि त्याच्यामुळे इथे मात्र आपण पाहतोय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागलेत, त्या म्हणजे 3 बाद 22.
30 यार्डाच्या आतच रोखलं. सिंगल रन्स मात्र मिळते. एका सिंगल रन्सनं मात्र 23पर्यंत मजल मारली जाते. 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या या खेळामध्ये धावा जमवाव्या लागतील. नेरे संघाची ताकद गोलंदाजी जरूर राहिली आहे, परंतु फलंदाजीमध्ये आक्रमकता ही त्यांनी कायम सिद्ध केली आहे. टीम ओढून अवघड मात्र खेळते. यानंतर सामना आपण जर विचार केला तर बाग 11 तलाव जयानुमान मोठी देसाई. तलोजा म्हटलं की उस्मान आणि उस्मानचे मी तर म्हणेन की टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त फॅन या उस्मान पटेलचेच असतील. सकाळ ट्रॉफीमध्ये उस्मान भाईचा खेळ काली राहिला 22ला 71, 10 बॉलमध्ये 41. आम्ही धाव मोजतो तुमच्या उस्मान, त्याच्यामुळे एक बहारदार खेळ तुझाही राहिला आहे. आणि एक इंटरव्ह्यूनं तू सगळंच बदललं. जे काही मनात होतं ना ते होटांवर आलं आणि होटांवरचा आता बॅटवर परफॉर्मन्स ज्या वेळेला स्वतःवरती येते ना त्यावेळेला खेळ हा असाच दाखवावा लागतो. तो खेळ राहिला आहे बहादर, पण इथे मात्र शांत थोडासा खेळ झाला आहे. वादळ थोडंसं मैदानामध्ये घुसलं आहे, परंतु फलंदाजीमध्ये ते वादळ घुसेल काय? सरळ बॅटनं धाबा येत नाही. फिरकी जादूगिरी दाखवली जाते, त्याच्यामुळे मात्र स्पेस हिटला तयार होता. पहिल्यांदाच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची आहे आणि ती मात्र झाली. फंबलिंग पाहिली, खराब क्षेत्ररक्षण राहिलं कव्हरच्या दिशेनं. चांगला फटका जरूर होता. स्पेस हिटचा फटका बालीच्या बॅटमधून मी बऱ्याच अवधीनंतर पाहिला आहे, कारण स्विंगिंग गोलंदाजीवर आता मात्र पर्याय उरला नव्हता आणि या 2 धाब्यानं धावपलकावर धावा लागल्या. 26 धावा रोखल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यानंतर वाटलं होतं की आताही एखादा उच्चांक होईल का, परंतु नाही आहे. फिरकीची जादूगिरी दाखवली जाते. काय बॉल फिरवला जातं पहा. सुरेख सुरेख गिरीश पाटीलची गोलंदाजी आपण हात पाहतोय. काय सुरेख लेग ब्रेकचा हा प्रयास राहिला आहे. अफलातून गोलंदाजी, फिरकीची जादूगिरी दाखवली जाते आणि या फिरकीवर गिरकी फलंदाजाची घेतली जाते. ज्या फलंदाजाला मनगटी फटके लगावण्यामध्ये पटाईत मानलं गेलं आहे त्याच बालीला मात्र गिरीश पाटीलनं रोखून धरलाय. थांबावं लागेल, वेळ द्यावा लागेल, ढकलून रन घ्याव्या लागतील आणि एकाच षटकावर मात्र बरसावं लागेल. आणि इथे मात्र बोट आकाशाकडे गेलाय. पुन्हा एकदा फिरकीची जादूगर राहिली. प्लंप पकडला, पण जावेद फारेस सरांनी मात्र बालीला कंट्रोल नाही स्वतः करू शकला बाली आणि त्याच्यामुळे इथे पायचीच्या रूपानं फलंदाज प्रवीण चोरगे डगआउटच्या आश्रयाला. फिरकीची जादूगिरी राहिली आणि इथे मात्र गिरीश पाटीलने सुद्धा धीरज धुमाला त्या पायावर पाय ठेवत मात्र अफलातून गोलंदाजी केली. 6 धावा धीरजनं दिल्या आणि त्यानंतर मात्र जो कमबॅक पाहतोय ना आपण, तो कम्मालीचा कमबॅक आहे. डोकं वर कारू दिलं नाहीये ते म्हणजे फलंदाजीला. सुशांत गायकर ऑन स्ट्राईक. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. फिरकीची जादूगरी आता मात्र आखू टप्प्याच्या बॉलला दिशा दिली आहे. मिड विकेटला ट्रॅव्हल होईल बॉल. सिंगल रन्स मात्र मिळेल. फेकी काय कमालीची राहिली आहे. केतन पाटील अतिशय उत्तमरित्या फेकी राहिली. सरळ एक किपरच्या हातामध्ये बॉल दिला. क्रमांक 3चं षटक संपलं आणि याही षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 5. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना अन्विक 11 जे अनुमान नेरे संघ जाऊन ठेवतोय तो म्हणजे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निव्वळ 27 धावा.
वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन धीरज धुमाळे ज्यानं 6 धावा दुसऱ्या षटकामध्ये मोजल्या होत्या आणि तिथूनच या सामन्याला कलाटणी मिळाली. परंतु अजूनही 2 षटकांचा पूर्वार्ध रंगणार आहे. धापडकर धावा जरूर 27 लागलेत. 12 बॉलचा खेळ. धीरज धुमाळे काय खेळ राहील की एका बाजूला मात्र सुशांत गायकर. आखूड टप्प्याचा बॉल लाजवाब शॉर्ट फाईन लेगला मात्र एक उत्तम आणि दर्जेदार झेल इथं टिपला जितू पाटीलनं. दितू पाटीलनं मात्र हा एक सुंदर झेल टिपला आणि शॉर्ट फाईन लेगला मात्र त्याने झेल टिपत सुशांत गायकरचा संपवला खेळ. घर जला है हृदयावर सूर्याच फिरवल्या जात आहेत. फलंदाजीचा क्रम अक्षरशः कोलॅप्स होतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. त्याच्यामुळे अडचणीमध्ये होतोय नेरे संघ. फिरकीची जादूगारी बोट आकाशाकडे पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज रोहन पाटील इथे मात्र होतोय पायच्या रूपानं गोल्डन डकचा शिकार. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र परत आहेत. फलंदाज क्रमांक विचार केला तर 6वा बाद झाला. संघाची धावसंख्या निव्वळ 27 असताना आजच्या दिवसातून हा चौथ्यांदा टुकुर टुकुर लगावलाय. काहीतरी टुकुर टुकुरचा गेम. परंतु इथे माझा टुकुर टुकुर देखते हो क्या असं म्हटलं जाईल. फलंदाज बघतायत विकेट हटकच्या उंबरट्यावर धीरज धुमाळे. स्ट्राईकवर फलंदाज पाहतोय आपण अजय मात्रेला. एका पाठोपाठ एक फलंदाज परत आहेत. पडझड सुरू आहे. सिंगल डबल अजिबात भर नाहीये. विकेट हॅट्रिक. या स्पर्धेमधला जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाची विकेट हॅट्रिक. आज सगळे नियम आज सगळे रेकॉर्ड्स बनायला लागलेत. कारण विचार केला धावांचा उच्चांकही आजच झाला. विकेट हॅट्रिक आज मेडन षटकही आज पडलं आणि दुसऱ्या क्रमांकाच्या विकेट हॅट्रिक मात्र धीरज धुमालेनं कमालीची गोलंदाजी दाखवल्या. फिरकीच्या तालावर अक्षरशः नेरे संघाला नाचवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. हनुमान मोठी देसाई संघाला कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच उपस्थिती दाखवायची आहे. यानंतरची लढत बाग 11 तलोजा रायगडचा टायगर उस्मान पटेल आपण पाहणार आहोत आणि त्यांना फाईट करेल तो जे हनुमान मोठी देसाई. तर आपण देखील उपस्थित राहायचं आहे. सोहेल शेख आमचे RCC पेठ संघाचे यांची देखील खूप मेहनत आहे आणि या ट्रॉफीमध्ये चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 25 ते 28 दरम्यान नक्की RCC ट्रॉफी पेठमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धीरज धुमाळेचा फायपर कंप्लीट झालाय. 3 विकेट. एकूण आतापर्यंत विचार केला तर 6 धावा देत तब्बल 5 मोहरे धीरज धुमाळेनं मात्र घेतलेत. आजचे रेकॉर्ड सगळे बनायला लागलेत. जीवन शिंदेनं फायपर घेतला आजच आणि इथे आता मात्र धीरज. इट्स अ डेड बॉल कॉल. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. गिअर शिफ्ट झाला. मी वारंवार म्हटलं नेरे संघाची फलंदाजी अचानक कोलॅप्स का झाली कारण पहिल्या षटकामध्ये उज्ज्वल गुरववर चांगला प्रहार झाले होते.
चांगली संधी होती धावा जमवण्याची, 16 धावा ते जमवल्याही होत्या, पण त्यानंतर मात्र फिरकीचा ताल जमला नाही आहे. त्या फिरकीच्या तालावर टीम वडूनगर संघानं मात्र अक्षरशः गोलंदाजांना भ्रमात टाकलं आणि आपला वीक झोन फिरकी हा पुन्हा दिसला. दूरवरून केल्याचा प्रयत्न, चांगला टॅपिंग क्रिकेट पाहतोय, डीप दरम्यानच्या मधून बॉल फरताफेरी करण्यात जातोय. बऱ्याच अवधीनंतर आलेल्या या धावा सूरज पाटीलच्या बॅटमधून चौकार. बऱ्याच वेळानंतर हा माधव सूरज पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. क्रमांक 9 वरती खेळायला आलाय. आणखी एक चांगला फटका, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होईल, क्षेत्रक्षेत्र तिकडे रेडी आहे. दुसऱ्या रनचा नाहक प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र नेमकं काय. येस पंच, फलंदाज बाद, आउट. हो यू ठीक, गरज होती का हा प्रश्न स्वतःलाही आदित्यला विचारावा लागेल, कारण आदित्य मस्करचा विचार केला तर फक्त 2 बॉलला सामोरं गेला होता. अजूनही वेळ खूप होती, परंतु त्याला मात्र स्वतःला सावरू शकला नाही आहे आणि रनआउटच्या रूपानं आणखीन एक फलंदाज बाद होते. धावसंख्या ती म्हणजे निव्वळ 32 असताना. धीरज धुमाल्याचा अफलातून स्पेल राहिला. 2 षटकं, धावा त्यानं दिल्या 11 आणि तब्बल 5 विकेट्स त्यानं मात्र कंप्लीट केलेत. आज या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत कोणताही संघ ऑल आऊट झाला नाही आहे, परंतु ती नामुष्की आता मात्र नेरे संघावर येईल की काय, की निभावून नेईल. अजूनही इथून जर 15-20 धावा जर या षटकामध्ये जोडल्या गेल्या तर 50चं टार्गेट ही नेरे संघ लिलिया पेलू शकतो आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती. परंतु टीम वडूनगरनं मात्र कमालीची गोलंदाजी, फिरकीचा तालावर अक्षरशः गरा 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 फिरवलाय. उभंच राहू दिलं नाही आहे, सरळ हाताचा नाही. इथे मात्र आउट स्विंग, इन स्विंग, लेग ब्रेक, ऑफ ब्रेकचा विचार करत मात्र, वापर करत मात्र अण्विक 11 जन्मान नेरे संघाला रोखून धरलाय. गोलंदाज पाहतोय आपण घनश्याम पाटील, पहिलाच डॉट बॉल. आशिष गवते, रिकामी जागा हेरली आहे, स्क्वेअरला बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन्स कंप्लीट होईल. मी तू झाली आहे जरूर. इथेही रिस्क घेतली जाते वारंवार. येस, रनआउटसाठी मात्र इथे थर्ड अंपायरकडे सॉफ्ट सिग्नल, आउट. क्रमांक 9 फलंदाज बाद. आशिषही परतलाय, एका पाठोपाठ एक पडझड सुरू आहे. मी म्हटलं होतं की धावपलकर धावा लागले 33. या स्पर्धेमध्ये कोणताही संघ आतापर्यंत ऑल आऊट होऊ शकला नाही आहे, पण नामुष्की मात्र कदाचित अण्विक 11 जन्मान नेरे संघावर येऊ शकते की काय असं आता मात्र वाटायला लागलाय. परेश मस्कर द लिजेंड्स, यष्ट्यांच्या पाठीमागे आजही चोख कामगिरी करणारे परेश मस्कर मात्र जड पावलानं मैदानाकडे रवाना होताना पाहतोय. कम्युनिकेशनमध्ये थोडीशी बारीक गॅप वाटलीच मला खऱ्या अर्थानं. इनिंगमध्ये धावा येत होत्या, फ्लो चांगला सुरू होता, त्यानंतर मात्र
कम्युनिकेशन होणं गरजेचं होतं. मग भलेही सचिन मोरे असेल, उमेश असेल, यांच्यामध्ये डिस्कशन करत सामना पुढे घेऊन जाणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये एका दुसरा बॉल डॉट झाला की लगेच आपला प्रेशर येतो आणि तो प्रेशर आपण झेलताना मोठ्या फडक्याकडे वळतो आणि आपली विकेट विनाकारण फेकून देतो. असंच काहीसं वाटलं. त्यानंतर मात्र गिरकीनं आणि फिरकीनं काय कमाल दाखवली आहे. अतिशय अफलातून टीम वडूनवघरनं मात्र कमालीची कमिटमेंट दाखवली गोलंदाजीच्या माध्यमातून आणि ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला अक्षरशः रोखून धरलं. 33 धावा धाबळकावर लागलेत. 9 फलंदाज बाद. घनश्याम पाटील 2 बॉलमध्ये एकही धाव नाही, 1 विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल मात्र चांगला राहिलाय आणि ते मात्र तर आमचे असीम शेठ पटेल ओवे यांचं इथे आगमन झालेलं आहे. असीम स्वागत आहे आपल्या या व्यासपीठावरती. आमचे फैजान रिझवान पटेल हे देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. बॉल फेकायचा होता जरूर. शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षकांना चेंडू उचलला, फेकला होता, रनआउटचा प्रयत्न करायचा होता परंतु बॅलन्स चुकला. 1 रन्स मात्र ही आली आणि एका रन्सनं धावा लागल्या, त्या म्हणजेच 34. चला बाग 11 तलवार आणि जवान मोठी देसाई दोन्ही संघांना टॉससाठी रेडी राहायचे. यानंतर 2 बॉल्स आणि 2 बॉल्स नंतर मध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धाव फलकावर धावा फक्त आणि फक्त 9 बाद 34. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. लेग ब्रेक आपण पाहतो इथे आणि अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी टीम वडूनवघरची. कमालीची गोलंदाजी. लास्ट डिलिव्हरी टू गो. अतिशय टिचून गोलंदाजी. पहिल्या षटकाचा 16 धावांचा फ्लो विसरल्यानंतर धीरजनं केलेला कमबॅक कमालीचं. हा फटकर धावा येतील. चांगला फटका. सूरजच्या बॅटमधून सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रन्स घेत मात्र थांबवलं. ऑलआउटची नामुष्की नको. 1 रन कमी ही चालेल परंतु परेश यांना मात्र स्ट्राईकवर जाताच आलं नाही आहे. पुन्हा एकदा 1 बॉल ते जरूर खेळले. त्यानंतर मात्र पूर्वार्ध संपला. षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 3 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 9 बाद 35 धावा करत लागलेत. तुटपुंज आव्हान आहे टीम वडूनवघर समोर. 36 धावांचं आजच्या दिवसातील मी म्हणे की निच्चांक हा राहिलाय. उत्तरार्ध कसा रंगेल, या धावांचा पाठलाग, छोट्या धावांचा पाठलाग किती लवकर होईल की नेरे संघ त्यासाठी झुंजवेल, ऐकूया आपण शेजाज शेख यांना. यस, आमचे रईस शेठ पटेल हे देखील आलेत. रईस शेठ या, स्वागत आहे आपलं देखील. चला मोठी देसाई टीम कॅप्टन आणि उस्मान टायगर या. रईस शेठ उस्मान ये. उस्मान तर जे हनुमान नेरे आणि बाग 11 तलोजा ह्या 2 संघांमध्ये मोठी देसाई जे हनुमान मोठी देसाई आणि बाग 11 तलोजा या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय. मोंटी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. यस, टॉस जिंकलाय तो बाग 11 तलोजा टीम कॅप्टन मुसेफ टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही पडतो गोलंदाजी करू. पहले फील्ड करने का फैसला है. सामने मोटी देसाई टीम, तो कितने रनों के अंदर रोक पाएंगे? 45-50 से रोकने की कोशिश करेंगे हम लोग. आज बहुत दर्शक तो आ चुके हैं. जमावड़ा अभी जमा हो रहा है. तो रायगढ़ का टाइगर भी है, क्या कहेंगे? दर्शकों के लिए क्या संदेश देंगे? दर्शकों के लिए संदेश यही देंगे कि ऐसे हमारे को सपोर्ट करते रहो. हर जगह पे हम जहाँ भी टीम रहती है तो आते हैं, बहुत सपोर्ट रहता है. और उस्मान का भी अल्हम्दुलिल्लाह फॉर्म चालू है. ऐसे ही खेलते रहे, टीम को अच्छा लगता है. जो स्टार ट्रॉफी आप खेल रहे, हर साल खेलते हैं, क्या लग रहा है, कैसा माहौल यहाँ पर बना दिया है स्टार वालों ने? माहौल तो बहुत बेहतरीन रहता है हर साल, और हर साल हमारी एंट्री भी रहती है और हर साल हम खेलने की कोशिश भी करेंगे. यस, तो ये थे मुझे बहुत ही बेहतरीन उन्होंने बताया. तर आमच्या समेत आहे मोठी देसाई टीमचे कॅप्टन सागर पाटील. सागर, टॉस गमावला, आता फलंदाजी करायची आहे. समोर बाग 11 तलोजा म्हणजे
तळोजापासून उस्मान. तर काय प्लॅनिंग असेल मोठी देसाई संघाची की किती धावांपर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. एक फिक्स टार्गेट नाही, तर जेवढ्या जास्ती करता येतील तेवढं ट्राय करू आम्ही. एकच टार्गेट काय असेल मैदानामध्ये? एकंदरीत तळोजा आहे, ज्या वेळेला सेकंडमध्ये तुम्ही फिल्डिंग करण्यासाठी उतराल त्यावेळेला लक्ष कशा पद्धतीचं असेल? कारण उस्मान 60-65पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आज इथे मोठी देसाई बऱ्याच वेळेला ह्या विभागामध्ये खेळत असता. तुम्ही रायगडमध्ये अनेक वेळेला येता, स्टार ट्रॉफीमध्ये खेळता. कसं वाटलं आयोजन? आयोजन फार सुंदर आहे आणि अशा टुर्नामेंटमध्ये खेळायला देखील मजा येते. यस, खूप साऱ्या शुभेच्छा सागर तुम्हाला देखील. मोठी देसाई वर्सेस यानंतरची लढत बाग 11 तळोजा 2 संघांमध्ये असेल. टॉस जिंकलाय तो बाग 11 तळोजा टीमने आणि निर्णय मुशीबने फैसला केलाय की आम्ही फिल्डिंग करू. फलंदाजीसाठी आव्हान दिलं आहे तो मोठी देसाई संघाला यानंतरची लढत. परंतु इथे मैदानामध्ये जो सामना सुरू आहे, एक बिग फाईट आहे. ऐकूया आवाज शहजाद शेख यांचा. थँक्यू सो मच संदीप सर. रायगढ़ की बुलंद आवाज़, रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के अध्यक्ष, हमारे सबके चहेते संदीप सर. और बिल्कुल उनके मार्गदर्शन में कमेंट्री करना एक सौभाग्य की बात होती है और ये सौभाग्य हमेशा मिलते रहे, हम यही चाहेंगे उनसे. थैंक यू. तो चलिए दोस्तों, लेकर चलते हैं आपको फिर से एक बार बिग फाइट की तरफ. इसके बाद का मुकाबला तो नो डाउट सभी कोने कोने से पब्लिक इस आने वाली मैच को देखेगी, लेकिन इस मैच की अगर बात करें तो लक्ष्य रखा गया है 36 रन, 36 रन्स टू विन. एक छोटा सा टारगेट है, लेकिन अगर गेंदबाजी कसी हुई तो फिर ये टारगेट थोड़ा सा महंगा जरूर हो सकता है. गेंदबाजी का जिम्मा संभाला है इस वक्त गेंदबाज सज्ज होते हुए बॉलिंग ट्रैक पर सुशांत गायकर. एक अनुभवी गेंदबाज है, नो डाउट लाइन और लेंथ पर ही कॉन्सर्टेंट इनका रहता है. और ओपनर बैटर के रूप में हम देख सकते हैं एक तरफ की कमान संभालते हुए नजर आएंगे राहुल चोगले, और उनका साथ देने के लिए उतरे हैं धीरज धुमाल. यस, अंपायर का इशारा आता हुआ लेट्स प्ले स्टार्ट द मैच. मैच को ऑन करना है. धुमाले, यस, स्ट्राइक पर इस वक्त बल्लेबाज सज्ज होते हुए वेरी फर्स्ट बॉल को फेस करने के लिए. इसी बीच पहली गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट रनों की चाहत है, डायरेक्ट हिट करने का प्रयास, लेकिन बैकअप पर खिलाड़ी थोड़ा लेट आते हुए. और यहां पर देखिए एक की जगह दो बनेंगे. यस, यहां पर 2 रनों के लिए निकल चुके हैं और 2 रन, जहां पर एक भी रन नहीं था वहां पर 2 रन यहां पर देखने मिलते हुए. और इस 2 रन के साथ टीम का अकाउंट इस वक्त ओपन होता हुआ. छोटी छोटी गलतियां आपको बड़ी प्रतियोगिता से बाहर की तरफ कर देती हैं. यहां पर 36 रनों का टारगेट रखा गया है, 36 रन्स टू विन. इस वक्त में आपको कंजूसी भरी गेंदबाजी, कंजूसी भरी फील्डिंग करनी होगी, रनों को रोकना होगा, रनों को रुकाना होगा, तब जाकर आप इस मैच में पकड़ बना सकते हैं. छोटी छोटी गलतियां देखते हैं कितनी भारी साबित होगी, क्योंकि देखिए इस वक्त गेंद डॉट थी और एक्स्ट्रा के रूप में 2 रन यहां पर ओवर थ्रो के रूप में जरूर मिलते हुए नजर आए. नेक्स्ट बॉल, इस बार क्रॉस बैटेड स्ट्रोक है, गेंद को खेला है डीप मिड विकेट क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर मौजूद थे. अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, नो डाउट. गेंद को रिसीव किया, थ्रो किया, जब तक कि 1 रन दौड़कर पूरा किया, और इस 1 रन से ही संतुष्ट दोनों ही बल्लेबाज. ओपनर बैटर के रूप में हम देख सकते हैं एक तरफ है राहुल और दूसरी तरफ है धीरज. दोनों ही खिलाड़ियों की अगर बात करें तो नो डाउट यहां पर एक अच्छी शुरुआत की चाहत में उतरे हैं और पहले ओवर का खेल इस वक्त जारी है. पहले ओवर की अगली गेंद का सामना करने के लिए सज्ज होते हुए बल्लेबाज. इसी बीच ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप कट किया है, सिंगल रन के लिए निकले हैं. रनिंग बिटवीन द विकेट, बहुत ही बढ़िया. 1 रन जरूर मिलेगा. बल्लेबाज की अगर बात करें तो सूझबूझ भरी बल्लेबाजी कर रहे हैं. भले से गर्मी का माहौल है, सूरज सर पर है, लेकिन ठंडे दिमाग से बल्लेबाजी करते हुए. आदिल बादशाह, क्या बात है, वेलकम आदिल बादशाह. हमारे उस्मान पटेल साहब के बड़े वाले फैन, उनका हम वेलकम करते हैं. इस बार जगह बनाकर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, विकेटों की गहराई में जाकर स्ट्रोक को कन्वर्ट करने की कोशिश थी, शफल हुए थे, बड़ा हिट लगाना चाह रहे थे. गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में. नेक्स्ट मैच में आपको एक्शन में नजर आएंगे बाग 11 तलुजा के स्टार खिलाड़ी, जिनके नाम पे काफी सारे रिकॉर्ड है. उस्मान पटेल, रायगढ़ का टाइगर.
फिर से एक बार जगह बनाकर खेलने का प्रयास, गेंद को खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, गेंद गई है आर पार खनखनीत 4। रत्न यहां पर मिले हैं, बेहतरीन स्ट्रोक ताबड़तोड़ बल्लेबाजी इस वक्त करते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज राहुल। ये अच्छी गेंद थी, स्टेट ड्राइव किया है, गेंद को खेला है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 1 रन के लिए निकलेंगे जरूर और सिंगल रन से ही यहां पर संतुष्ट होते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज। इस 1 रन के साथ पहली ओवर की हुई है समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ 9 रन बिना कोई विकेट गंवाए। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त 9 रनों पर दर्शाता हुआ नजर आ रहा है। 36 रनों का लक्ष्य है। बिल्कुल जिस तरीके से बल्लेबाजी हम देख सकते हैं, कॉम्बिनेशन बहुत ही बढ़िया है, सिंगल डबल गैप में खेले गए स्ट्रोक, हर बॉल पे बल्लेबाजों ने बिजी रखा है। नो डाउट उन्हें पता है कि अगर मैच को जीतना है तो फिर रनों को यहाँ पर हर बॉल पे बनाना जरूरी। बिल्कुल उसी अंदाज में उसी तरीके से यहाँ पर रनों को जोड़ने की कोशिश दोनों ही बल्लेबाजों की जारी है। पावर प्ले नंबर 2, आइए देखते हैं किस गेंदबाज के हाथों में गेंद थमाई जाती है, किस गेंदबाज के हाथों में ये जिम्मेदारी सौंपी जाती है। दूसरे ओवर की गेंदबाजी लेकर आ रहे हैं गेंदबाज सचिन मोरे। सचिन आए हैं गेंदबाजी की कमान पर। पावर प्ले नंबर 2, पावर प्ले नंबर 1 में आपको देखने मिले 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, अब पावर प्ले नंबर 2 में आपको 3 खिलाड़ी सर्कल के बाहर नजर आते होंगे। बिल्कुल एक देख सकते हैं डीप मिड विकेट क्षेत्र में है, डीप लॉन्ग ऑन और एक डीप एक्स्ट्रा कवर। आउटसाइड द ऑफ स्टंप, गेंद को छोड़ दिया ना कि छेड़ा, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ रनों की रन संख्या में चहलकदमी जारी है। बिल्कुल गुलशन पाटिल जो कि हमारे साथी स्कोरर हैं, उन्हें भी थोड़ा सा बिजी रखा है इन्होंने। हर बॉल पर रनों की जो चाहत है उसे मुकम्मल करने की कोशिश इस वक्त जरूर देखने मिलती हुई। अतिरिक्त रन यहाँ पर वाइड के रूप में देखने मिला और इस 1 रन के साथ स्कोर कन्वर्ट हो चुका है 2 आंकड़ों में। 10 रनों पर स्कोर दर्शाता हुआ 26 रनों की और जरूरत है इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। बिल्कुल वरुण नौगर, ये अच्छी गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। इसे यॉर्कर परिस्थिति की गेंद, इसे कैंसर डिलीवरी कहा जाता है दोस्तों। अगर सही वक्त पर इस गेंद का आपने इलाज नहीं किया तो आपकी विकेट कंफर्म। और बिल्कुल बहुत ही बढ़िया तरीके से इस वक्त बल्लेबाज ने इस गेंद को फेस किया, नो डाउट। इस बार प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया, गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री के पार किया, 6 रनों के लिए फरार किया। हिट, थोड़ा सा समय लेकर स्ट्रोक को कन्वर्ट किया, बड़ा हिट लगाया और गेंद को मिड विकेट बाउंड्री की तरफ कन्वर्ट किया 6 रन के लिए। अबलू जी चिवणे साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम साहेब, आपला हार्दिक हार्दिक स्वागत। मैन फ्रॉम तलोजा, आपका हार्दिक स्वागत है। आइए मंच पर आइए, मंच की शोभा बढ़ाइए, आपका हम वेलकम करते हैं। विकेट का पतंग हुआ है इस वक्त। राहुल पवेलियन की राह लौटते हुए नजर आ रहे हैं, ये बड़ा झटका जरूर लगा है। न्यू बैटर आ रहे हैं इस वक्त बादल पाटिल। बादल पाटिल की एंट्री अब ग्राउंड के अंदर होती हुई। राहुल की छोटी सी पारी थी, 8 रन बनाकर 14 रन बनाकर पवेलियन की राह लौटते हुए लेग बिफोर के रूप में आउट हुए हैं। बिल्कुल 8 गेंदों का सामना किया और 8 गेंदों में 14 रन। छोटी सी पारी लेकिन लई भारी, यही कहा जा सकता है। इस वक्त बादल पाटिल आए हैं न्यू बैटर के रूप में, एक यंगस्टर के रूप में, एक युवा खिलाड़ी के रूप में। आजकल युवा खिलाड़ी काफ़ी अच्छा फॉर्म में नजर आ रहे हैं। आने वाले वक्त में आपको ISPL में भी अंडर 19 के खिलाड़ी परफॉर्मेंस करते हुए नजर आएंगे। अंडर 19 के लिए स्पेशली एक
खिलाड़ी को आपको परचेस करना होता है, हर ऑनर को ये सजेशन दिया जाता है कि एक खिलाड़ी आपको परचेस करना है। बिल्कुल इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, फॉलो थ्रो में गेंदबाज खुद गेंद के नीचे, बेहतरीन कैच, विकेट का हुआ है पतंग, लगता हुआ बैक टू बैक दूसरा झटका। दिया है गेंदबाज सचिन मोरे। सचिन मोरे ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अब तक के किया है ऑन अ हैट्रिक। इस वक्त गेंदबाजी की कमान पर है। आज के दिन की हैट्रिक की अगर बात करें तो नो डाउट इसी यही मैच में हमने देखा धीरज धुमाले क्या धमाल किया, विकेटों के ऊपर मान लीजिए कब्जा कर लिया था, विकेटों पर चारों तरफ से कर्फ्यू लगा दिया था और विकेटों का आवागमन उनकी तरफ से उनकी गेंदबाजी के माध्यम से जरूर देखने मिला था। और इस वक्त ऑन अ हैट्रिक है सचिन मोरे, इनके पास भी एक सुनहरी संधि है, यहाँ पर हैट्रिक मुकम्मल करने में सक्षम और कामयाब हो पाते हैं या नहीं, या देखने वाली बात होगी जरूरी। नेक्स्ट मैच बहुत बड़ा मुकाबला इस बार देखिए, व्हाट अ हिट, क्या बात है, गेंद गई है सीमा रेखा के पार, एक खूबसूरत दर्जेदार 4 रन। पॉइंट रीजन में कन्वर्ट होती हुई एफर्ट जरूर किया था लेकिन 100% एफर्ट नहीं किया था, इस कारण सिर्फ गेंद पर हाथ जरूर फिराते हुए नजर आए पॉइंट के खिलाड़ी। और यहां पर रनों के लिए लगी दौड़, चुरा लिए गए लगभग 2 रन और इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 22 रन 2 विकेटों के नुकसान के बाद। पानी की व्यवस्था करनी है ग्राउंड के अंदर, मैं रिक्वेस्ट करूंगा जो 12वां खिलाड़ी है प्लीज वही देखिए, इस प्रतियोगिता के नियम है। अब जब भी रायगढ़ क्षेत्र में खेलने आते हैं डिसिप्लिन, हमने अक्सर देखा है रायगढ़ के क्षेत्र में डिसिप्लिन को सबसे पहले महत्व दिया जाता है। डिसिप्लिन हर चीज के लिए, हर बात के लिए, हर तरीके के लिए कि किस तरीके से क्रिकेट को खेला जाए, किस तरीके से क्रिकेट की प्रशंसा की जाए, ये चीज जरूर रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन को जाता है। स्कोर 22 रन्स, 22 रन है स्कोर कार्ड पर। चलिए स्टार्ट द मैच। अठारह गेंदें बची हुई हैं, जीत के लिए 14 रनों की जरूरत है। 18-14 का ये मुकाबला, 18 गेंदों में 14 रन बनाने होंगे जरूरी इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। अठारह गेंदे और जीत के लिए 14 रनों की जरूरत। मैच का इक्वेशन और सिचुएशन अब इस प्रकार का है, 18 गेंदों में 14 रनों की दरकार। चलिए अबलू जूने साहब, आपका तहे दिल से इस्तकबाल है, वेलकम है, स्वागत है।
दिल की गहराइयों से हम आपका इस्तकबाल करते हैं। वेलकम। इस बार देखिए गेंद हवा में और यहाँ पर फिर से एक बार जीवनदान बल्लेबाज को मिलता हुआ। मैंने पहले ही कहा था कि अगर आप छोटी छोटी गलतियां करते हैं ना, वो आगे चलकर बड़ा जख्म बनती है और जख्म इतना गहरा होता है कि फिर वो चीज आपको हानिकारक पहुंचा सकती है। और उसी तरीके का दृश्य, आपको फील्डिंग में मेहनत करनी है, आपको गेंदबाजी में मेहनत करनी है, आपकी टीम का स्कोर यानी आपके अकाउंट में रन कम है, तो जाहिर सी बात है फिर मेहनत ज्यादा है। मेहनत फील्डिंग में होनी चाहिए, मेहनत गेंदबाजी में होनी चाहिए, जब जाकर एक बड़ा मुकाबला आप अपने नाम कर सकते हैं। फील्डिंग की व्यू रचना को थोड़ा सा सेट किया जा रहा है, फील्डिंग को थोड़ा सा सजाया जा रहा है। ओवर क्रमांक 3 इस वक्त जारी होता हुआ, गेंदबाजी का जिम्मा संभाला है, गेंदबाज आए हैं आदित्य मस्कर, गेंदबाजी की कमान पर सज्जे होते हुए 10 से 15 कदमों का रनअप, काफी लंबा रनअप लेकर गेंदबाजी करना पसंद करते हैं आदित्य की ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप कट किया है, गेंद जाती हुई गली रीजन की तरफ। जब तक के खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करते हैं, यहां पर एक रन दौड़कर पूरा किया है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। धीरज और केतन, धीरज की अगर बात करें तो इनके खाते में भी 5 विकेट हैं। बिल्कुल 2 ओवर के स्पेल में 5 विकेटें चटकाने वाला ये गेंदबाज बल्लेबाजी की कमान पर है। इस बार धीरज ने खेला है गेंद को एक्स्ट्रा कवर रीजन में, थोड़ी सी खराब फील्डिंग और रनों के लिए लगी है दौड़, 2 रन दौड़कर पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इसके बाद का मुकाबला आप देखेंगे बाग 11 तलुजा वर्सेस जय हनुमान मोटी देसाई। ये बड़ा बिग फाइट मैच। बिल्कुल एक तरफ आपको देखने मिलेंगे एक्शन में उस्मान पटेल, रायगढ़ का टाइगर, जिनके नाम पर इतिहास के पन्ने अब तक के कंप्लीट हो चुके हैं भर भर कर। इस बार घुटना टेक, तमाशा देख, गेंद गई है डीप बाउंड्री के पार, 6 रनों के लिए फरार। ग्राउंड में क्राउड भी बढ़ता हुआ, आहिस्ते आहिस्ते दर्शकों का आना भी शुरू हो चुका है। तलुजा से आए हुए सभी हमारे भाइयों का हम हार्दिक स्वागत करते हैं। यूट्यूब के माध्यम से जो दर्शक घर बैठे एंजॉय कर रहे हैं उनका भी वेलकम। इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर रही है गेंद, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल, यानी रनों की रन संख्या में थोड़ा सा और आपको बदलाव दिखेगा। स्कोर जा पहुंचा है इस वक्त 33 रनों पर। अब जीत के लिए महज 3 रनों की जरूरत है। आइए देखते हैं ये 3 रन किस तरीके से बनाते हैं, बड़े हिट के साथ या फिर सिंगल डबल के साथ। इसी बीच अगली गेंद, ओ दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट फुल लेन की गेंद थी, सिंगल रन के लिए निकले हैं, 1 रन यहां पर कंप्लीट किया है। फैज मौलाना हमारे बीच आ चुके हैं बानकोट से, उनका भी हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं और स्पेशली उस्मान भाई का मैच देखने के लिए यहाँ पर उपस्थित हो चुके हैं, उनका भी तहे दिल से इस्तकबाल है, वेलकम है। उवे स्टार उवे प्रेजेंट स्टार उवे ट्रॉफी 2025 में वेलकम। आए हुए सभी मेहमानों का हम तहे दिल से वेलकम करते हैं। इस बार रिवर्स स्ट्रोक खाली क्षेत्र और गेंद गई है आउट ऑफ द पार्क, पॉइंट बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। और इस 4 के साथ इस मैच को पूरी तरीके से जीत में तब्दील कर लिया है वडुनगर 11 टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन गाइज, वेल प्लेड एंड हार्ड लक टीम। हार्ड लक नेरे टीम, नो डाउट आपने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया, लेकिन जीत एक की तय थी। आइए चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ आपको लेकर। हॅलो, तर याचबरोबर स्वरा स्पोर्ट चे मालक आणि कलंबोलीचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय सुजित शेट म्हात्रे कलंबोली यांचं इथे आगमन झालेलं आहे। सुजित शेट यावं आपण व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मैन ऑफ द मैच गोज टू प्लीज वेलकम मिस्टर धीरज धुमाल। मैन ऑफ द मैच, 5 विकेटें ली है, शानदार बल्लेबाजी करते हुए 11 रन बनाए हैं और मैन ऑफ द मैच के बने हैं हकदार। कमेंट्री बॉक्स में भी थोड़ी सी फेरबदल, हमारे साथ एडवोकेट अभिषेक जी जुड़ चुके हैं, उनका भी हम वेलकम करते हैं। इसके बाद का जो मुकाबला है बाग 11 तलोजा वर्सेस जय हनुमान मोटी देसाई के बीच, टॉस से जीतने के बाद बाग 11
ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है और आपको एक्शन में नजर आएंगे रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल। नो डाउट, कहते हैं ना कि इतिहास लिखने के लिए कलम की नहीं हौसलों की जरूरत होती है और ये हौसला हमेशा हमने देखा है उस्मान पटेल में। हेलो, यस, थैंक यू शहजाद जी। तो इस मंच के ऊपर अभी अभी जिनका आगमन हो चुका है, तौसीफ पटेल के